गोठेकर बी आयोजित आदिवासी सरपंच चषक पाहायला मिळतोय. भव्य दिव्य ट्रॉफ्या पाहायला मिळते मित्रांनो. हा वर्ल्ड कप आहे, आदिवासी सरपंच चषकाचा वर्ल्ड कप, आणि वर्ल्ड कप मध्ये पाहू शकाल ट्रॉफ्या जबरदस्त पाहायला मिळते. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन गोलंदाज आहे अक्षय सावंत, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, तर बॅटिंग मार्गवरती पाहायला मिळतो नक्की तर डावखुऱ्या हाताचा फलंदाज कल्पेश पागी. पहिलं षटक नक्की पॉवर प्लेचा. यस पंचाने ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. दुसऱ्या दिवसाला झाली सुरुवात. पहिलाच बॉल चांगलासा फटका ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्रक्षे येत आहेत. चेंडू उचलणार फेकी करणार तोपर्यंत एक सिंगल पहिला बॉल वरती नक्की खातं ओपन झालंय धामणी या संघाचं. 1 ऑन द बोर्ड. बॅटिंगला निलेश पागी आलाय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळते मित्रांनो. ट्रॉफ्या पाहायला मिळत आहेत. आदिवासी सरपंच चषक आदिवासी यंगस्टर आहेत, युवा पिढींसाठी प्लॅटफॉर्म देण्याचं काम मात्र गणेशजी कांबडी साहेबांच्या माध्यमातून केलं गेलंय. विशेष आभार. आपलं पुढील बॉल फुल टॉस बॉल अडवा बाटने चांगलासा अक्रॉस द लाईन. फटका मात्र जबरदस्त आहे. इन थ्रू दी गॅप बॉल चालला मिड विडला क्रॉस करत. शेवटच्या मोमेंटला मात्र पाहू शकाल जबरदस्त क्षेत्रक्षण राहिलं गेलं. शिवम होते तिकडे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2च्या साह्याने धाव संख्या धाव फलकावरती 3 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. पुढील बॉल अक्षय, पुन्हा एकदा निलेश पागी. ओहो, इथे मात्र बीमर चेंडू टाकला गेलाय. 80 रेड सिग्नल जारी केला गेलाय. क्रिकेट जगतातील सर्वात खराब बॉल म्हणजे नक्की बीमर बॉल. टोटल 5 धावा धाव फलकावरती नक्की जुळल्या जातील. पाहायला मिळते आता मात्र 8 धाबा. प्रीहिटची चान्स. बॅटिंगला पुन्हा एकदा निलेश पागी. स्टोन टांगला चांगला पाहायला मिळते. बॉल तिकडे मात्र क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करून बॉल निघून चाललाय नक्की द लॉंग ऑफला इझी क्लिअर करत. का 12. पुढील बॉल अक्षय सावंत, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज निलेश पागीसाठी. ओहो, क्रिकेट विथ सेन्सिबल, क्रिकेट विथ कॅल्क्युलेटरचा वापर केला गेलाय. बॉल चालला नाही की पॉइंट रिजन मध्ये एक सिंगल कंप्लीट जुळली. एका सिंगलच्या साईने धाव संख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळते 13 या आकड्यावरती. बिनगडीबाद 13. चांगली सुरुवात पाहायला मिळते नक्की मोरिया स्पोर्ट धामणी संघाची. बॅटिंगला पुन्हा एकदा कल्पेश. थोडेसे फिल्डिंग मध्ये चेंजेबल पाहायला मिळते अंबिवली संघाकडनं. ओरपीचा बॉल उडवला इन थ्रू दी गॅप. जबरदस्त फटका इनसाइड ओव्हर द कव्हर. क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करून बॉल निघून चालला. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देस. चेंडू सीमा पार, चौकार. पहिलं षटक नक्की समाप्त झालंय. तब्बल 17 धावा आल्यात. कुठल्या गेल्या जबरदस्त नक्की सुरुवात पाहायला मिळते निलेश पागी आणि कल्पेश पागीच्या माध्यमातून 17 धावा आल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला गेलाय. नक्कीच पाहू शकाल जो प्रेक्षक राजा वर्ग जुळला गेलाय. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत या गोठेघरच्या मैदानावरती. सहर्ष स्वागत, सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. आपण पाहतात ऐकतात आदिवासी सरपंच चषक ऑर्गनाइज बाय गणेश कांबडी, गोठेघर ग्रामपंचायत विद्यमान सरपंच, त्याचबरोबर शहापूर सरपंच संघटनेचे अध्यक्ष गणेश कांबडी साहेब. नक्कीच पाहू शकाल मयूर सावंत आलाय, अक्षय सावंत यांचे नक्की छोटे बंधू. तर बॅटिंगला निलेश वागी. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा. दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात, षटकाला झाली सुरुवात. ओव्हर द विकेट इंडियाला सरळ बॅटने मात्र ॲज अ स्ट्रेट ॲज आरो फटका. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, जबरदस्त फटका. तीर भी शर्मा है ऐसा शॉट देखने मिला. या पहिले मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय.
21 ऑन द बोर्ड. 21 धावा धाव फलकावरती विदाउट लॉस. जबरदस्त सुरुवात पाहण्यामध्ये मोरिया स्पोर्ट धामणी एका बॉलर नक्कीच खर्डी विभागाला बिलॉंग करतोय. दुसरा बॉलर नक्कीच नडगाव शेरे विभागाला बिलॉंग करत संघ आंबिवली. पुन्हा एकदा चांगलाचा फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त इनक्रेडिबल स्ट्रोक पाहायला मिळतोय. ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर केला गेला. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न पण तो नक्कीच आता मात्र झालाय. ओव्हरथ्रोच्या रन्स मिळतील. ओव्हरथ्रोच्या रन्स मिळतील. बीस धावा धाव फलकावरती. येस पुढील बॉल मयूर. हाफ ट्रॅकचा बॉल शॉर्ट ऑन पुलचा फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्रक्षे घेत आहेत शिवम. एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या साईने धावसेका मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. 24 या आकड्यावरती चांगली सुरुवात. रनांची काही कमी नाही कालच्या दिवसामध्ये. नक्कीच 70-75 धावा 4 ओव्हरमध्ये 70 धावा होत होत्या. कारण नक्कीच रनाची काही कमी नाहीये. या मैदानाची ओळख म्हणजे नक्कीच शहापूर तालुक्यातील नामवंत मैदान. ते मैदान म्हणजे नक्कीच गोठेघरचं मैदान. गोलंदाज मयूर. बॅटिंगला कल्पेश पागी. चांगला बॉल ओव्हर द विकेटने मारा केला होता. थोडासा स्लो वन गतीचा बॉल. थोडासा बुटांमध्ये जादू दाखवली. चेंडूला डॉट बॉल. गमावलेला आत्मविश्वास पुन्हा पुन्हा प्राप्त केले गेले. धावसंख्या धाव फलकावरती 24. पुढील बॉल मयूर. हाफ टॅगाचा बॉल. इथे सुद्धा नक्की चांगलाचा फटका सजवायचा होता. बॉल चालला नक्की स्लिपच्या रिझर्व मध्ये. एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट केली. एका धावेने धाव संख्या पाहायला मिळते नक्की 25-25 विदाउट लॉस. चांगली सुरुवात पाहायला मिळते. मोरिया स्पोर्ट धामणी पाहायला मिळते मित्रांनो. चषक आदिवासी सर्म चषक ठाणे असेल, पालघर असेल, रायगड असेल, अहमदनगर असेल, नाशिक या जिल्ह्यातील हे आदिवासी नक्कीच पाहू शकाल टीम्स आहेत. त्यांना मात्र विशेष प्राधान्य या स्पर्धेमध्ये देण्यात आलेले. सन्माननीय आदरणीय गणेश कांबळे साहेबांच्या माध्यमातून. पुढील बॉल मयूर. बॅटिंगला पाहायला मिळते पुन्हा एकदा निलेश. कट करायचं होतं. पूर्णपणे बीट केले गेले. षटक क्रमांक झालाय दुसऱ्याचा मात्र 2 षटका अखेरीस 25 धाबा धाव फलकावरती. दुसऱ्या ओव्हरमध्ये नक्कीच मयूर सावंत मात्र नक्कीच चांगलंसं कमबॅक. कारण पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच पाहू शकाल 17 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये नक्कीच जबरदस्त राहिली गेली. 8 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. परंतु जमेची बाजू पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम मात्र नक्की 2 फलंदाज 2 बॅटरच्या माध्यमातून केले गेले. कल्पेश आणि निलेशच्या माध्यमातून. मंगेशजी पोकळा या स्पर्धेचे नक्कीच आयोजक. त्यांचं सुद्धा नक्की शुभागमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. षटकाला झाली सुरुवात. सूरज रेरा हा गोलंदाज पाहायला मिळते वापरला गेलाय. 4 षटकाचा सामना संपूर्ण ICC नियम या स्पर्धेला नक्कीच पाहायला मिळतात मित्रांनो. चांगली स्पर्धा तुम्ही आम्ही सर्व एन्जॉय करत आहोत. ना भूतो ना भविष्य असे झालेली स्पर्धा शहापूर तालुक्यात प्रथमच मॅन ऑफ द सिरीज साठी नक्कीच सर 2 व्हीलर ठेवलेले आदिवासी नक्कीच प्रोत्साहन कुठेतरी मिळण्यासाठी 1 लाख रुपयाची नक्कीच प्रथम पारितोषिक आहेत. एंट्री फी पाहू शकाल 7,000 रुपये आहेत. एका एवढ्या कमी एंट्री फी मध्ये एवढी मोठी स्पर्धा ही मट पाहू शकाल नक्कीच हे मोठं मन आहे गणेश कांबळे साहेबांचं. इथे मात्र पाहू शकाल आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. पंच नक्कीच अजित सरांचे दोन्ही याच समांतर धावा येतील. अवंतर वाईट बॉल.
27 धावा धाव फलकावरती. पुढील बॉल सूरज. की चांगला असा फटका पाहायला मिळतो. मिस टायमिंग, परंतु पाहू शकाल झेल कॅरी होतं. शिवम होते तिकडे, ते करणं चुकी. पहिला धक्का पाहायला मिळतोय. कल्पेश पागीचा खेळ मात्र संपवला गेलाय. सूरज रेरा यांनी मात्र ब्रेक थ्रू मिळून देण्याचं काम मात्र केलं गेलाय. पहिला धक्का 26 वरती. दे धक्का डीजे. बॅटिंग मार्क मध्ये अजय गवते, रन मशीन ऑफ धामणी. या सीझन मध्ये नक्की हा सुद्धा नक्की खेळाडू भन्नाट फॉर्म मध्ये आहे. अजय गवते बॅटिंग मार्क वरती. एक गडी बाद 26. सूरज रेराचं मात्र कौतुक करावं लागेल, कारण की तिसऱ्या ओव्हर मध्ये पहिला बॉल वाईड होता. त्यानंतर मात्र कल्पेश पागीची घेतलेली विकेट. यस, छावा स्पोर्ट्स अंबिवली विपक्ष मोरिया स्पोर्ट धामणी. दोन शहापूर तालुक्याचे बलाढ्य टीम सामने सामने. स्लोवन गतीचा बॉल, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. देखला स्वरूपाचा जबरदस्त ड्राईव्ह षटकार. थँक्यू. धाव सकत पाहायला मिळते नक्की. 32 धाबा धाव फल. 32 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. चांगलासा फटका पाहायला मिळतो अजय गवते याच्या बॅट मध्ये. नक्कीच इनक्रेडिबल स्ट्रोक पाहायला मिळाला. टेनिस क्रिकेट, टेनिस क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट नक्की नेहमीच नाही मित्रांनो, सुटता सुटेना. कारण की टेनिस बॉल म्हणजे नक्की जीव की प्राण आहे आमचा. जाऊ मॅचकडे. सूरज तयार पुन्हा एकदा. अजय गवते बॅटिंगला. पुढे टाकलेला बॉल. या वेळेला मिस टायमिंग आहे. हा झेल कॅरी करावा लागेल. शिवम धावतोय. फिल्डर टेक डाऊन दिस बॉल. अजय गवतीचा झेल. ते मात्र नक्की झेल सोडला, परंतु नक्की दुसऱ्या रणसाठी धावत होता अजय गवते. धावचित होते रनआउटच्या माध्यमातून. एक धाव सुद्धा येईल आणि नक्की रनआउटच्या माध्यमातून अजय गवते हा बॅक टू पवेलियन. येस, थँक्यू सो मच. तेहतीस धाबा धाव फलकावरती. 2 गडी बाद 33 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. बॅटिंग मार्क मध्ये विलास. 33 धाबा धाव फलक. 2 गडी बाद 33 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. मोरिया स्पोर्ट धामणी. नक्कीच विलास पाहायला मिळतो बॅटिंग मार्क मध्ये. चांगलाचा फटका आडव्या बॅटने लॉफ्टेड फटका पाहायला मिळते. क्षेत्रक्षक आहे तिकडे डीप मध्ये. नक्की क्षेत्रक्षक येत आहेत. एक सिंगल कंप्लीट. चांगलं असं कमबॅक केले गेले नक्की छावा स्पोर्ट्स अंबिवली या संघानं. मॅच सुद्धा मोठी आहे, जबाबदारी सुद्धा मोठी आहे मित्रांनो. आपण लीग मॅच नाही आहे, प्रीमियर लीग पाहत नाही आहे, आपण नॉकआउट पाहतो मित्रांनो. जो जीता वही सिकंदर. जो जिंकेल तो पुढे जाईल, जो संघ पराभूत होईल. कारण नॉकआउट आहे स्पर्धा मित्रांनो. चांगला खेळ करावा लागेल. प्रयत्नांची परागाच्या शर्तीचे प्रयत्न या स्पर्धेसाठी लावावे लागतील. शॉर्ट ऑम्बुलचा फटका पुन्हा एकदा. चांगलाचा फटका. स्वतः दीपक तिकडे उपस्थित आहेत. चांगली फेकी केली जाईल एका सिंगलच्या मदतीने. धाव फलकावरती धावा नक्की जुळल्या जातील. 35 धावा 2 गडी बाद. 35 धावा धाव फलकावरती. पुढील बॉल
इथे मात्र नक्की चांगलासा स्लॉट मध्ये पाठवलाय बॉल हवाई सफर बॉल गोइंग ऑन बॉल चालला नक्की सीमा पार हवाई सफर हवाई हल्ला षटकार. यस थँक्यू. धावसंख्या धाव फलकावती 3 षटकाच्या मोबदल्यात 2 गडी बाद 41 धावा धाव फलकावती 3 षटकाखरी धावसका पाहायला 2 गडी बाद 41. नक्कीच पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम निलेश आणि विलासच्या माध्यमातून केले. निलेश नक्कीच पाहू शकाल 19 वरती खेळतोय तर विलास 2 बॉल 7 वरती. शेवटचं षटक असेल या ओव्हर मध्ये नक्की डिसाइड होईल कितीचं टार्गेट. समीर मिंगाल हा गोलंदाज पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट मॅच साठी रिपोर्टिंग करायचंय लक्ष्मीनगर गोठेगर आणि त्यांना फाईट देईल रोहन 11 साखरवाडा. चला आला असं तर लवकर लवकर रिपोर्टिंग करायचंय विनंती करतोय. चला रोहन 11 साखरवाडा टीमच्या कॅप्टन्स आणि लक्ष्मीनगर गोठेगर आपण आला असं तर लवकर लवकर रिपोर्टिंग करायचंय मित्रांनो. यस गोलंदाज सज्जा समीर. शॉर्ट फुलचा फटका चांगलासा फटका पाहायला मिळतो की क्षेत्ररक्षक आहे त्यांना बीट करून बॉल निघून चाललाय सीमा पार चौकार. 4 धावा 4 धावींसाठी 1 बाउस. थोडस नक्कीच फंबलिंग खराब क्षेत्ररक्षण राहिलं गेलंय. धावसका पाहायला नक्कीच 45. पहिलाच बॉलवरती समीर मिंगाळचं स्वागत केले गेले. निलेश पागी या बॅटरनं चौकारनं 45 धावा धाव फलकावती. स्कोर कार्डवरती 45 धावा. पुढे टाकलेला बॉल पुन्हा एकदा बॉल उडवला गेलाय. याही बॉलवरती बॉल निघून चाललाय सीमा पार. बॅक टू बॅक सलगचा दुसरा बिग ब्लास्ट चौकार. बॅक टू बॅक चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. निलेश पागी ऑन फायर नाव. थोडंसं फिल्डिंग मध्ये चेंजेबल पाहायला मिळतात कारण बॅक टू बॅक नक्की द कॉपी बुक स्टाईलने निलेश पागी जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. येस गोलंदाज सज्ज येईल का तिसरा चौकार. समीर तयार. शॉर्ट ऑफ बुलचा फटका हो चांगलासा फटका पाहायला मिळतो. देखण्या स्वरूपाचा बॅकफुटला जाऊन काही पंच दिला गेलाय. इनसाइड आउट ओव्हर द कव्हर टिपिकल टायमिंग स्ट्रोक. परफेक्ट मिळतो बॅट स्वीट साऊंड. तिसऱ्या बॉलवरती तिसरा चौकार ठोकला गेला. द ब्रँड ऑफ धामणी द ब्रँड ऑफ खर्डी चा ब्रँड निलेश पागी च्या बॅट मध्ये धावा मात्र नक्कीच पाहू शकाल. अब रन बन नाही रहे बह रहे. येस थँक्यू. धावसका धाव फलकावरती पाहायला मिळते. 53 धावा धाव फलकावरती. 2 गडी बाद 53 धावा धाव फलकावरती. जबरदस्त नक्की पाहू शकता. समीर मिंगाळ थोडासा संकटात सापडला गेलाय. नक्की निलेश पागी ऑन फायर. 12 बॉल 31 वरती अनस्टॉपेबल बॅटिंग पाहायला मिळते आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा समीर. कमबॅक करावा लागेल समीरला. पुन्हा एकदा बॉल उडवला गेला. यावल मात्र हवाई सफर. आदिवासी सरपंच षटकाला सलामी देत बॉल चाललाय गोइंग ऑन षटकार. येस थँक्यू. येस रोहन 11 साखरपाडा आणि लक्ष्मीनगर गोठेकर आपण आला असतं तर लवकर लवकर आयोजन कमिटीची संपर्क साधायचा आहे. रोहन 11 साखरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट लक्ष्मीनगर गोठेकर. पुन्हा एकदा नगर ओव्हर पिचा बॉल खोदून काढला गेलाय.
क्षेत्ररक्षक आहे सूरज, यामध्ये करणार नाही चुकी. संपलाय निलेश पागीचा खेळ. जबरदस्त बॅटिंग. 14 बॉल 37 वरती बाद. जबरदस्त बॅटिंग. नक्कीच अजित सरांना सुद्धा नक्कीच बॅटिंग आवडली आहे. त्यांनी सुद्धा नक्कीच शाबासकी दिली आहे निलेश पागी या बॅटरला. 14 बॉल 37, 3 गडी बाद 59 धावा धाव फलकावरती. मोरिया स्पोर्ट धामणी संघ. बॅटिंगला आता मात्र सूरज चौधरी पाहायला मिळतोय. जो प्रेक्षकांचा वर्ग नक्की द टेनिस क्रिकेट.च्या माध्यमातून जोडला गेलाय, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. या आदिवासी चषकामध्ये आपण नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चांगला असा टेलिकास्ट आहे नक्की टेनिस क्रिकेट.चा. इथे मात्र विकेट आहे. यस, थँक्यू. शेवटच्या बॉलवरती नक्की चौथ्या विकेटचं पतन. 4 गडी बाद 59 धावा आणि जिंकण्यासाठी 60 धावांची गरज असेल. 24 बॉल 60 धावांची गरज. 15च्या सरसरीने प्रत्येक ओव्हरमध्ये धावा करावा लागतील. इथून मात्र विचार केला जाईल तर. चला, रोहन 11 साखरपाडा टीमचे कॅप्टन लवकर लवकर यायचे, आपण रिपोर्टिंग करायचंय. रोहन 11 साखरपाडा संघ वारंवार आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते आहे. आणि लक्ष्मीनगर गोठेकर पाहू शकाल नक्की. 24 बॉल 60 धावांची गरज जिंकण्यासाठी. सेकंड इनिंगला जशी होईल सुरुवात तसा ऐकूया. आवाज भिवंडीचा, आवाज ठाणे जिल्ह्याचा, आवाज संपूर्ण महाराष्ट्राचा. आमचे साथी समन्वयक द व्हॉइस ऑफ भिवंडी विशालजी पाटील सर, थँक्यू. थँक्यू सो मच विकीजी शिवाले. शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आदिवासी सरपंच चषक 2025चा तरार दिवस क्रमांक 2. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आदिवासी कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका तसेच आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर आणि गोटेकर गावचे प्रथम नागरिक, विद्यमान सरपंच आणि तसेच सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष सन्माननीय गणेशजी कांबळे साहेबांच्या वतीने तुम्ही पाहताय आदिवासी सरपंच चषक 2025चा तरार दिवस क्रमांक 2. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. चेक. चला आपण थँक्यू सो मच रिजा. आपण सामन्याला इथे सुरुवात करूया. टार्गेट जर आपण पाहिलं तर 60 धावा चेस करायचा आहे. सलामीची जोडी दीपक शिवाळे, अक्षय
पगलास बॉल बॅकफूट वरती जाऊन खेळले, स्टीअर केलं होतं, एक्स्ट्रा कव्हरला बॉल फील्ड केला जातो. एका धावेच्या मदतीने ऑफ द मार्क होता बॅटर दीपक शेवाळे आणि पहिल्या षटकामध्ये बॉलर विलास पागी आपल्याला पाहायला मिळतात. जो उल्लेख आम्ही कालही केला होता की आदिवासी समाजातील क्रिकेटला एक वेगळी उंची देणारी, एक वेगळा प्लॅटफॉर्म देणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आहे. कारण 11 दिवसीय ही स्पर्धा, त्यामध्ये आपण सुपर 10 देखील पाहणार आहोत. त्यामध्ये आपण शहापूर तालुका अंतर्गत 60 संघ आणि मला वाटतं की बाहेरील विभागामध्ये 40 संघ असा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि एकूण एक चांगले खेळाडू आणि नवदीप खेळाडूंना खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर चांगली संधी इथे मिळणार आहे. पॉवर प्ले सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन रमाने ते आली. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, ऑन साइडला लॉफ्ट केलाय, बॉल हवे मध्ये आखे फिल्डर आहेत फक्त पाहतच राहतील. लाजवाब फटका, अगदी पगलाच बॉल फेस करत असताना अक्षयने पाठवला बॉल डीप मिड विकेट फार षटकार. थँक्यू. पगला षटकार इथे येतोय. लाजवाब स्ट्रोक होता कारण स्लॉट मध्ये टाकला गेला आणि प्रहार केला अक्षयने. हुक करायचं होतं दरम्यान सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि हे काय केलं बॅटरने. असं वाटतं की सकाळची झोप पूर्ण नाही झाली. ज्याप्रमाणे असं वाटतं की गार्डन मध्ये फिरत होतं, डायरेक्ट हिट आला. चेक केलं जाईल की एक्झॅक्टली बॅटर पोहोचलेत की नाही पोहोचलेत, बट फर्स्ट लुक मध्ये असं वाटलं की शॉट राहिलेत की काय, पाकलं जाईल. सकाळची झोप पूर्ण झाली नाहीये. शॉट राहिलेत बॅटर. ओ यू टी बॅटर आउट. थँक्यू. आय थिंक ग्राउंडच्या बाहेर कोणती गाडी रिफ्लेक्ट होत आहे. सो प्लीज ज्या कोणाची असेल तिला योग्य जागेवरती पार्क करा. सर न्यू बॅटर कशाला थांबलेत बघा. विकेट जेव्हा जाते न्यू बॅटर इमिजिएटली ग्राउंड मध्ये या. ही देखील महत्वाची सूचना सर्व टीम्सला. यू मॅन इन ॲट नंबर 3 बॅटर, क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता समीर आलेत क्रमांक 3 वरती. आमची अंपायर्स ची तिगडी, त्यांचा देखील आवर्जून मला उल्लेख करावा असा वाटतो. देशमुख सर असतील, त्यानंतर अजितजी पुत्रन सर, त्यानंतर निरंजन सावंत सर. भरपूर चांगली अंपायरिंग या स्पर्धेच्या माध्यमातून, मी म्हणे या स्पर्धेच्या माध्यमातून नव्हे तर ज्याही स्पर्धेमध्ये असतात, अंपायरिंगचा स्टँडर्ड नेहमीच या 3 चेहऱ्यांनी जपला. आणि त्याच अनुषंगाने या भव्य दिव्य क्रिकेट सोहळ्यामध्ये या 3 चेहऱ्यांवरती विश्वास दाखवला गेला. बॅटचा टोलला लागला. दरम्यान स्वतः बॉलरच बॉल फील्ड करतात. येतोय डॉट. बघा पहिलं षटक जर आपण बघले तर आतापर्यंत एक षटकार जरूर आला, कारण लक्ष देखील सोपं नाहीये. तुम्हाला 60 धावा चेस करायच्या आहेत. बरोबर जर आपण बघलं तर तुम्हाला 15 रन बरोबर करायचे आहेत. आणि त्यातल्या त्यात जर आपण विचार केला तर इथे जर 15 रन बरोबर बनवायचे आहेत ना, ओव्हरमध्ये मिनिमम 2 ते 3 चांगले फटके ऑन साईडला खेचायचं होतं, बट बॉल पडल्यानंतर खाली राहतो. तसं देखील ॲडव्हान्टेज इथे मिळतो. येतोय डॉट. आजचा दिवस जर क्रमांक आपण पाहिला तर दुसरा आहे आणि दुसऱ्या दिवसामधला हा पहिला सामना आपण पाहता. जी लढत आहे टीम आंबिवली त्यांचा अगेन्स्ट टीम धामणी, ही बॅटल आपण पाहत आहोत. आणि या लढतीमध्ये धामणी संघ पुढे दिसतोय, कारण बॅटिंग चांगली केली एकंदरीत आणि त्यानंतर बॉलिंग देखील आता चांगली. पुलचा फटका इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मारला. काऊ कॉर्नर रिजनला फिल्डर येतात, बॉल फील्ड केलाय आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा दरम्यान ते कंप्लीट करण्यात येतील. 2 धावा मिळतील. धावफलक या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला.
9 धावा धावफलकावरती आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा देखील इथे खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण 9 आणि धक्का लागला एक टीम आंबिवली आणि रिमेनिंग खेळ बाकी येत्या 3 षटकांचा आणि 3 षटकांमध्ये करायचं आहेत. आणखीन 51 धाव्यांची आवश्यकता म्हणजे 17 रन बरोबरीनं करायचं आहेत. 17 रन बरोबर आणखीन करायचं आहेत. आणि जर आपण पाहिलं तर रन्स बनतात या क्रीडांगणावरती. 70-70 चे चेंडू आपण यूज करत आहोत. लगातो 6 पहिल्या 17 मध्ये आपण पाहिले भरपूर सारे लागले. कारण निलेश पागे असतील फार चांगली बॅटिंग निलेश पागीने पहिल्या 17 मध्ये केली, ज्याने इंडिव्हिज्युअली 37 बनवला. आणि त्यानंतर आपण पाहिलं अजय गवतेचा बॅटमधनं देखील एक षटकार आला, विलास पागीचा बॅटमधनं देखील एक षटकार आला आणि चांगलीच बॅटिंग एकंदरीत पहिल्या 17 मध्ये राखली. बट त्यात कंपॅरिझन मध्ये जर 60 चेस करायचं तर त्याच प्रकारे खेळ करणं हे देखील महत्त्वाचं राहील. बघा टायमर देखील सुरू आहे, त्याकडे देखील लक्ष सुद्धा सर्व टीम्सला ही सूचना आहे की बघा 4 ओव्हरची जर मॅच आहे, पहिली 3 षटकं तुम्हाला विदिन 15 मिनिट्स टाकायचे आहेत. 15 मिनिटांच्या आत पहिली 3 षटकं टाकायची आहेत. 15 ची 16 मिनिटे जरी झाली तरी सुद्धा लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. कारण बघा उष्णता जास्त आहे, दॅट्स वाय वेळेला जपणं देखील महत्त्वाचं राहिलं. हुकचा फटका ऑन साईडला लाशिबाब स्ट्रोक पिक केला आणि ढिलीवर खेळला बाउंड्री लाईनचा बाहेर. पहिलाच बॉल या ओव्हर मधला आणि पहिला तडाखा षटकार. थँक्यू सर. लाजवाब फटका, जो उल्लेख मी केला की हुकचा फटका होता, बट लाईन लवकर पिक केली, परफेक्टली बॅकफुटवरती गेले, बॉडीवर ट्रान्सफर केला आणि त्यानंतर हा षटकार येतो. आणखी एक डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला फिल्डर आहेत, प्रयत्न चांगले राखले बट तरी सुद्धा बॉल गेलाय. लॉंग ऑनचा फिल्डरला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर. सलग 6 दुसरा वार, षटकार 6. भरपूर चांगली ऑपरेटर खऱ्या अर्थानं आमचे मित्र कुणाल भरपूर चांगले ऑपरेटिंग करतात. त्यातल्या त्यात जे आमचे कॅमेरामॅन आहेत ते देखील चांगलं वर्क करतात. आज कॅमेरामॅनच्या भूमिकामध्ये लवेश आहेत, सुशांत आहेत, पुष्कर आहेत. कारण मग कॅमेरा वर्क जेव्हा चांगला होतो आणि त्यामध्ये जर ऑपरेटर आणखीन चांगला असेल की कोणत्या क्षणाला एक्झॅक्टली काय दाखवायला हवं, तर लाईव्ह मध्ये जे प्रेक्षक पाहतात त्यांना आणखीन मजा येते मॅच पाहण्यामध्ये. पण सध्याच्या घडीला सुसाट सुटलाय. अतिरिक्त अगदी जर आपण पाकलं गेले तर ज्या गतीने रन्स बनवायला हव्यात त्या गतीने रन्स येत आहेत. 2 षटकार त्यात नंतर बैठक चौकार. थँक्यूज. आता विचार करण्यास भाग पाडलाय कारण पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 9 होता, बट त्यातल्या त्यात या 3 चेंडूंवरती आतापर्यंत 16 धावा आल्या आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 25 धावा धाव फलकावरती. आता विकेट हवी आहे कारण जर अशा प्रकारे बॉलिंग झाली आणि त्यातल्या त्यात ज्याप्रमाणे बॅटर समीर खेळतात ते जर असेच खेळले तर हे टोटल इझिली चेंज होऊ शकतं. ऑन दी अप खेळलेत, बॉल हव्यामध्ये मिड ऑन इनफिल्ड मध्ये त्याचा फायदा घ्यायचा होता, बट लॉंग ऑनला देखील फिल्डर आहेत. बॉल फील्ड केला जातो, थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता 1 शॉट, यस 1 शॉटचा इशारा येतोय. बघा 2 धाव्यांची मेहनत केली बट जास्त घाई आणि त्यामध्ये मिळेल आता फक्त एकच धाव. धावफलक आता 26 ऑन द बोर्ड.
फुल लेंथ होता, यशांचा वेध घेतला. 3 चांगले फटके आले, बट त्यात नंतर बॉलरचा कमबॅक. धक्का लागला, बॅटर बाद झालेत. समीर थँक्यूडीज बॅटिंग टीम. दुसरी आणि शेवटची सूचना. यात नंतर जर विकेट गेल्यानंतर न्यू बॅटर इमिजिएटली ग्राउंड मध्ये नाही आला तर मग जे आपले रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याप्रमाणे पेनल्टी दिली जाईल. ही दुसरी आणि शेवटची सूचना. यात नंतर आम्ही सूचना देणार नाही आहोत. कारण बघा जर पागले गेलं, जर आपण इंटरनॅशनल क्रिकेट प्रमाणे गेलो तर इतका वेळ जेव्हा एखादा बॅटर घेतो तेव्हा टाइम आउटचा रूल तिथे लागू होतो. सो त्याकडे लक्ष असू द्या. कारण बघा टेनिस बॉल क्रिकेट जरी असला तरी तुम्ही एक चांगली स्पर्धा, एक प्रोफेशनल स्पर्धा खेळतात आणि तुम्हाला त्यामध्ये जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याला फॉलो करणं महत्वाचं. धक्का दुसरा लागला. समीर बाद झाले. क्रमांक 4 वरती रवी सावंत आता बॅटिंग करण्याकरता येतात. धावफलक 26 आणि या ओव्हरमध्ये चेंडू शिल्लक. शेवटचा एक चेंडू आणखीन बाकी आहे या सेकंड ओव्हरमध्ये. 25 धावा धावफलकावरती. 26 माफी असू द्या, 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 धावा आहेत. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधला. फुल लेंथ आहे. हेलिकॉप्टर उडवला बट एलिव्हेशन मिळालं नाही. लॉंग ऑन द फील्डर येतात. बॉल फील्ड केला जातो तोपर्यंत मिळेल सिंगल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा क्रेज. धावफलक 27 आणि धक्के आतापर्यंत लागले 2 आणि खेळ बाकी. येता 12 चेंडू आणि 12 मध्ये करायचा 33 धाब्यांची आवश्यकता, म्हणजे 16.5 रन पर ओव्हर करायचे आहेत. चला अतिरिक्त वेळ न घेता क्विकली फिल्डिंग सेट करा आणि या तिसऱ्या षटकाला सुरुवात करा. बारा चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 33 धावा. 33 करायचे. 12 चेंडू शिल्लक आहेत. बट आदिवासी समाजातील क्रिकेटला एक वेगळी उंची देणारी ही स्पर्धा आहे. कारण या स्पर्धेमध्ये जर आपण बघलं तर शहापूर तालुक्यामध्ये प्रथमच आदिवासी संघांसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आपल्याला या स्पर्धेच्या वतीनं पाहायला मिळत आहे. बेस्ट बॉलरसाठी LED TV आहे. बेस्ट बॅट्समनसाठी कूलर आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकी टीमला खऱ्या अर्थाने 12 खेळाडूंना या स्पर्धेच्या वतीने टी शर्ट्स देखील दिले जातात. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच साठी देखील मला वाटतं की 3 ते 4 प्राइज आहेत. अतिशय चांगलं नियोजन आयोजन संपूर्ण आमची मॅनेजमेंट कमिटी आणि तसेच प्रथम नागरिक घोटेकर गावचे आणि तसेच सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष सन्माननीय गणेशजी कांबडी साहेबांचा हा भव्य दिव्य सोहळा तुम्ही पाहतात. 3rd ओव्हर लेफ्ट हॅम ऑफ द विकेट. पगलास बॉल वाईट यॉर्कर टाकायचा होता बट दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल आणि अतिरिक्त रनचा मध्ये धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता 28 वरती जाऊन पोहोचला. 28. 12 चेंडू शिल्लक 32 करायचे आहेत. बघा या षटकामध्ये भरपूर काही मॅटर करेल की जर 15 ते 20 धावा येत आहेत तर लास्ट ओव्हर पर्यंत ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. बट त्यापेक्षा जर कमी आला तर आपण असंच म्हणूया की टीम धामनी पुढे. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. यात नंतर होणारी जी लढत आहे यात नंतर होणारा सामना रोहन 11 साखरपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट लक्ष्मीनगर घोटेकर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन बढिया. ओव्हर ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. ऑन साइडला मारला फटका दरम्यान काऊ कॉर्नरला फिल्डर आहेत बट मिसफिल्ड झाली आणि मिसफिल्डच्या जोरावरती बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौकार इथे येतो आणि यशस्वी फटके हवे देखील आहेत. 10 चेंडू शिल्लक आणि 10 मध्ये आता 28. फुल लेंथ आहे. लो फुल टॉस स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर येत आहेत वेगाने. आता देखील हलकीशी मिसफिल्ड झाली बट जास्त नुकसान होणार नाहीये.
सिंगलच मिळेल. धावपळक सिंगल रनचा मदतीने स्कोर काढायचा 33 म्हणजे आता चेंडू शिल्लक येते 9 आणि 9 मध्ये करायचा 27 धावा. 9-27 समीकरण या मॅच मध्ये उरलं आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर मी म्हणेन आता की टास्क थोडा डिफिकल्ट झालाय, कारण 9-27 समीकरण चेज करणं अंडर प्रेशर इतकं सोपं नाहीये. पण हा फुल टॉस बॉल हवे मध्ये आहे, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल आणि आता धक्का लागला म्हणजे समीकरण देखील चेंज. चेंडू शिल्लक येते 8 आणि 8 मध्ये आता करायचा 27. थँक्यू डीजे. अंपायर्स काही सांगतात? अंपायर रिव्ह्यू आहे का? बॅटिंग टीमचा रिव्ह्यू चेक केलं जाईल की एक्झॅक्टली हाईट काय होती. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटर आउट. म्हणजे 8 मध्ये 27च करायचं आहे, त्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीयेत. 8-27 समीकरण. न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये दाखल होतात. क्रमांक 5 वरती मयूर सावंत दरम्यान मैदानात 7 मध्ये येतात. मयूर येतोय बॅटिंग करण्यासाठी, बट संघ अडचणीमध्ये, कारण 8 मध्ये करायचं आता 27. बघा 8-27 28 जेव्हा पाहतो तेव्हा खऱ्या अर्थाने 22 ऑक्टोबर 2022 ची आठवण नेहमीच येते. इंडिया अगेन्स्ट पाकिस्तान, ICC T20 वर्ल्ड कप, विराट कोहलीचे ते 2 फटके हॅरिस रॉफचा अगेन्स्ट. बघा भरपूर साऱ्या अशा मेमरीज आहेत, कारण क्रिकेटचा खेळ आकड्यांवरती सर चालतो. प्लॅन मिस डॉट बॉल दरम्यान ते येतोय. आणि आता जर आपण पाहिलं तर समीकरण जास्त अवघड झाले, कारण आता 7 मध्ये करायचं 27 धावा. सुमित देशमुख सर आपल्याला पाहायला मिळतात आणि तसेच अजित जी पुत्रन सर, जे स्वतः MCA U23 मॅच ऑब्झर्वर देखील आहेत आणि अतिशय चांगले अंपायर आणि एक अप्रतिम खेळाडू देखील. बॉल हवेमध्ये आहे आणि कनेक्शन प्रॉपर आहे. बॉलला पाठवलंय लॉंग ऑन फार, पॉवरफुल स्ट्रोक, षटकार 6. थँक्यू डीजे. बघा एक गोष्ट तर क्लिअर झाली की सामना अजून संपला नाहीये. 6 मध्ये आता 21 करायचं आहेत आणि हा फटका लाजवाब होता. ज्याप्रमाणे हा फटका आला, मयूर सावंत दमखम ठेवतोय मोठे फटके खेळण्याचा, बट असून देखील कार्य अधुरं आहे. आणि त्यातला त्यात जर आपण विचार केला तर 6 मध्ये 21 बनवणं आणि त्या देखील प्रेशर भरा सिच्युएशन मध्ये हे इतके इझी नाहीये. टफ आहे, बट अशक्य नाहीये. चेंज होऊ शकतं. बट स्ट्राईक आता असेल रवी सावंत या बॅटरकडे, स्ट्राईक असेल. रवी आणि मयूर वरती खऱ्या अर्थानं आता रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपल्या टीमला विजयाच्या दिशेने नेण्याची. बट ती रिस्पॉन्सिबिलिटी आज ते पार पाडतील का? टॉस देखील आपण करणार आहोत. चला लक्ष्मीनगर गोठेकर टीमचे कॅप्टन आणि नक्की रोहिणी 11 साखरपडा टीमचे कॅप्टन, चला टॉस साठी यायचं विनंती करतोय लवकरात लवकर. चला साखरपडा टीमचे कॅप्टन यायचं लवकर लवकर. हॅलो चेक. चला टॉस साठी यायचं लवकर लवकर. रोहन 11 साखरपडा टीमचे कॅप्टन आणि लक्ष्मीनगर गोठेकर, नक्की जर लक्ष्मीनगर गोठेकर टीमचे कॅप्टन उपस्थित. चला यशवंत निरगुडा धावत यायचंय. ओव्हर लक्ष्मण नगर गोठेकर. तसेच सन्माननीय रामशेठ अधिकारी साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये. 6 मध्ये आता 21 करायचं आहे अंतिम षटक या मॅच मधलं. आणि येणारे 6 चेंडू आपल्याला सांगून देतील की पुढील फेरीमध्ये कोण जाईल आणि घरी कोण जाईल. 6-21 अंतिम षटक. चला पुढील जो सामना आहे लक्ष्मीनगर गोटेगर. आपण टॉस साठी या. फुल लेंथ यष्टांचा वेध घेतला, क्लीन बोल्ट, धक्का लागेल आणि बॅटर बाद झाले. तर रवी सावंत धक्का लागला हा 4था.
थँक्यू. येस धन्यवाद. नक्की सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. रामशेठ अधिकारी साहेबांचे शुभागमन झालंय आणि त्यांच्या शुभ हस्ते हा नक्की टॉस केला जाईल. येस रामशेठ अधिकारी साहेबांना विनंती होते त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पाच चेंडू शिल्लक आणि 5 मध्ये 21 करायचा आहे. पुढील सामन्याचा टॉस देखील केला जातो. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये, तिथे आहेत विकीजी शेवाळे. धन्यवाद. येस थँक्यू सो मच. रामशेठ अधिकारी साहेबांच्या हस्ते शुभ हस्ते टॉस केला जातोय. दोन शहापूर तालुक्यातील दादा संघ, एका बोला लक्ष्मीनगर गोठेकर आणि त्यांना फाईट दिली रोहिणी साखरपाडा. काठीच कॉल. येस छापा. साखरपाडा संघ टॉस जिंकलाय. काही डिसिजन असेल आपला. फिल्डिंग येस फिल्डिंग मॅच चालू आहे. येस थँक्यू सो मच. फिल्डिंग करता निर्णय शो द गुड गेम. येस ओव्हर टू कॉम्बॉक्स. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळाली. आता 5 मध्ये 20 करायचं आहेत. का मी म्हणेन की 5 मध्ये 20 देखील होऊ शकतात. बट ज्याप्रमाणे पहिला बॉल टाकला अजय गवतेने, असं वाटत नाही की त्याचा अगेन्स्ट या 20 बनवणं इतके इझी नसेल. बट सिंगल मिळेल आणि 4 चेंडू होता शिल्लक. 4 मध्ये करायच्यात 19 धावा. पण एक गोष्ट आता क्लिअर झाली की येथे 2 चेंडू आपल्याला सांगून देऊ शकतात की या मॅच मध्ये ही लढत अंतिम चेंडू पर्यंत जाईल की टीम धामनी आपल्याला इझिली हे टोटल डिफेंड करताना दिसेल. 4 चेंडू शिल्लक आणि 4 मध्ये करायचे आहेत 19 धावा. इथे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत, कारण बाउंड्रीज इथे येणं आता फारच जास्त महत्वाचं झालं. 4-19 हे समीकरण उरलं या मॅच मध्ये. समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर मयूर सावंत. बघा एक मोठा फटका मयूरचा बॅटमधनं आला होता. पूल खेळला ऑन साइडला, लाजवाब फटका. फुल अँड पॉवरफुल मॅग्निफिसंट हिट बाय मयूर सावंत. सिक्सर. अँगडीज. एक गोष्ट तर क्लिअर केली मयूरने की परतीचा प्रवास नव्हे तर लढाईची सुरुवात आम्ही करू. आणि लढाईची सुरुवात या फटक्याने आता केली आणि सांगून दिलं की मॅच अभी बाकी है. 3 चेंडू शिल्लक. 3 मध्ये करायचे आता 13-3-13. आता खऱ्या अर्थानं हे समीकरण जर आपण पाहिलं तर मयूर सावंत ज्याप्रमाणे खेळतोय असं वाटतंय की कदाचित मॅच फार इंटरेस्टिंग होणार आहे. मी उल्लेख केलाच होता की 4 मध्ये जेव्हा 19 बाकी होतं येणारे 2 चेंडू सांगून देतील की मे बी लास्ट बॉल ठरलं की इथे टीम धामनी इझिली बाजी मारेल. बट असं वाटतंय की कदाचित लास्ट बॉल थ्रिलर कडे आपण वाटचाल करणार आहोत. चला वेळ कमी घ्या, वेळ कमी घ्या. फिल्डिंग साइड. चला मॅचचा रिदम प्लीज ब्रेक नका करू. सामन्याला सुरुवात करा. 3 मध्ये आता करायचं 13 धावा. 3-13चं समीकरण या मॅच मध्ये उरलंय. मयूर सावंत खेळतोय ज्या अंदाजाने खेळतोय असं वाटतंय या खराब परिस्थितीमधनं आपल्या टीमला यशाचा मार्ग तो दाखवू शकतोय. फुल लेंथ आहे. बॅटचा टोला लागला. गॅप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर येत आहे. चांगली फिल्डिंग. बॉल स्टॉप केलाय. दुसऱ्या धावेसाठी मयूर परतलाय. 2 मिळतील म्हणजे आता चेंडू शिल्लक येते 2 आणि करायचं 11. दोन चेंडू शिल्लक. 11 धावेची आवश्यकता आणि पाकले गेले तर एकंदरीत ही लढत मयूरनं भरपूर चांगली लढली. बट सांगण्यासारखी ही देखील गोष्ट राहिली की मयूर क्रमांक 5 वरती आला. बट त्या आधी जे बॅटर होते त्यांना देखील रिस्पॉन्सिबल खेळ करणं महत्वाचं होतं. बट एक समीरला जर आपण सोडून दिलं तर त्या व्यतिरिक्त कोणत्याही बॅटरने जबाबदारीने खेळ केला नाहीये. 2-11 समीकरण या मॅच मध्ये उरलं. आणि एक गोष्ट आता क्लिअर आहे की पुढचा बॉल आपल्याला डेफिनेटली इथे क्लिअर करून देणार आहे की ही लढत शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल की धामनी टीम आपल्याला इथे बाजी मारताना दिसेल. 2-11चं समीकरण. महत्वाचा बॉल या मॅचच्या दृष्टिकोनातून. पूल खेळलाय. व्हाट शॉट. पराभवाच्या छातीवरती पाय ठेवून मयूर सांगतोय मॅच अभी बाकी है. काय फटका आला. लाजवाब स्ट्रोक. षटकार येतोय. म्हणजे जो उल्लेख आपण केला होता की लास्ट बॉल थ्रिलर
आणि त्याच दिशेने आणि त्याच सिच्युएशन मध्ये हा सामना उभा आहे. एक चेंडू शिल्लक, आता करायच्यात 5 धावा. काय सामना पाहायला मिळाला आजचा या दिवसामधला पहिला सामना आहे आणि पहिला सामना एक क्लोज इनकाउंटर. लाजवाब बॅटिंग मयूर. ते म्हटलं जातं ना की जिंकलो किंवा हारलो त्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं की लढलो कसे, प्रयत्न किती केले आणि लढलं आपल्या टीमसाठी. जिथे एकंदरीत असं वाटलं होतं की सहजरित्या टीम धामनी विजयाच्या दिशेने वाटचाल करेल, बट पराभवाच्या खाईमधनं आता विजयाचा आस्वाद घेण्याची तयारी इथे मयूर सावंतने आपल्या टीमला दाखवली. एक चेंडू शिल्लक, 5 धाव्यांची आवश्यकता. तेच तर असतं ना की क्रिकेटच्या खेळाने आपल्याला नेहमी शिकवलं की जोपर्यंत प्रतिस्पर्धी जिंकत नाही ना तोपर्यंत तुम्ही तुमचा प्रयत्न कधी थांबवू नका. आणि तेच घडलं या मॅच मध्ये. एकंदरीत जेव्हा 21 करायचं होतं असं वाटलं होतं की टीम धामनी इथे आपल्याला सहजरित्या जिंकताना दिसेल, कारण 4 मध्ये 19 हव्या होता आणि तोच सामना आता 1 बॉल 5 पर्यंत येऊन पोहोचला. लाजवाब खेळ राहिला मयूरचा, कारण लढला, प्रयत्न चांगले केलेत, बट प्रश्न हाच आता इथे या मॅच मध्ये उरलाय की बाजी कोण मारेल, जिंकेल कोण या पहिल्या सामन्यामध्ये. इथे बाजी मारेल कोण, या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवेल कोण, टीम धामनी की टीम आंबिवळी. एक चेंडू शिल्लक, करायचा 5 धावा. शेवटचा बॉल, 1 बॉल 5 धाव्यांची आवश्यकता. अगदी मॉर्निंग सेशन मध्ये पहिला सामना अगदी एक्साइटमेंट लेवल वाढवणारा हा सामना. 1 बॉल 5, शेवटचा बॉल. फुल लेंथ लॉफ केला, फुल राखेत आणि बॉल फील्ड झालाय असं वाटतंय. आणि खऱ्या अर्थाने बॉल नाही सेव्ह केला, मॅच सेव्ह केली असं वाटतंय. आणि बॅटर इथे रनआउट झालेत आणि फिल्डिंग चांगलीच आहे. सामना समाप्त. बाजी इथे मारली टीम धामनीने, बट वेल प्लेड मयूर सावंत. लाजवाब खेळ मयूरचा राखला, एकंदरीत चांगला खेळला, लढला आणि त्याच्याच या इनिंगच्या जोरावरती ही फाईट लास्ट बॉल पर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. थोडं आणखीन चांगलं कनेक्शन झालं असतं तर हा सामना ऑलमोस्ट मयूरने फिनिशच केला होता. वेल प्लेड मयूर, हरकत नाहीये, चांगला खेळला, चांगला लढला. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर बॅटिंग करत असताना पहिल्या 17 मध्ये 37 जण इंडिव्हिज्युअली बनवला, तोच निलेश पागी ठरलाय या सामन्याचा सामनावीर. चेक थोडस नक्कीच व्यासपीठावर जातोय तिथे मात्र नक्कीच यस रामशेठ अधिकारी नक्कीच साहेबांचा नक्कीच शुभागमन झालाय. मी विनंती करतो नक्की सरपंच साहेबांना गणेशजी कांबळे साहेबांच्या शुभ असते हा शुभ सन्मान रामशेठ अधिकारी साहेब नक्कीच याच नक्कीच शहापूर तालुक्यातील नक्कीच उद्योजक जगतातील मोठं नाव नक्कीच अधिकारी साहेबांचा मात्र यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर नक्की संजयजी गवते साहेब सुद्धा उपस्थित झाले गेलेत. मी विनंती करतो नक्कीच कांबळे साहेबांना नक्की संजयजी गवते